प्रिन्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहा, नुकतेच निधन झालेले राम सुतार कोण आहेत? तर नुकतेच निधन झालेले राम सुतार हे शिल्पकार होते आणि जगातील सर्वात उंच जो पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, जो की सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर त्याची उंची आहे. तो राम सुतार यांनीच बांधलेला आहे. त्याच्यानंतर आणि हे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे बरं का. आपल्या महाराष्ट्राचे भूषण होते राम सुतार. 2026 मध्ये होणाऱ्या ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? तर 2026 मध्ये होणाऱ्या ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षपद भारत या देशाला मिळालेलं आहे. आता ब्रिक हे काय आहे? तर इंग्लिशमध्ये जर सांगायचं झालं तर BRICS. आता याच्यामध्ये बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका. तर या देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ही संस्था आहे. त्याच्यानंतर भाजपचे नवीन कार्याध्यक्ष कोण झाले आहेत? तर भाजपचे नवीन राष्ट्रीय कार्याध्यक्ष, इथं राष्ट्रीय हा शब्द पाहिजे होता. तर भाजपचे नवीन राष्ट्रीय कार्याध्यक्ष नितीन नवीन किंवा नितीन नवीन झालेले आहेत. ते बिहार या राज्यातील आहेत आणि सध्या बिहारमध्ये मंत्रीसुद्धा आहेत आणि ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. अजून एक प्रश्न आहे, ते पण आपण पाहूयात. तर या ठिकाणी पाहता 2026 मध्ये होणारी फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे? तर 2026 मध्ये होणारी फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा कॅनडा, अमेरिका व मेक्सिको या देशांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. ओमान या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 2025 मध्ये कोणाला मिळाला आहे? तर ओमान या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 2025 मध्ये माननीय नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. आता त्यांच्याविषयी अजून माहिती द्यायची झाली तर नरेंद्र मोदी यांना आत्तापर्यंत विविध देशांचे 29 सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे 29 देशांनी त्यांना त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केलेला आहे. एवढ्या देशांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळणारे नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव व्यक्ती आहेत. म्हणजे आत्तापर्यंत कोणत्याही व्यक्तीला 29 देशांचे नागरी पुरस्कार मिळालेले नाहीत, हे सुद्धा लक्षात असू द्या. जर तुम्हाला चालू घडामोडी ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. मूळ किंमत ₹300 आहे, पण आता पहिल्या 100 विद्यार्थ्यांना फक्त ₹100 हे ई-बुक मिळणार आहे. आणि याच्यामध्ये 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या चालू घडामोडी दिलेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. थांबूयात. धन्यवाद.